मागच्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला आता वेगळंच वळण मिळाले। या युद्धामध्ये एका अशा मिसाईलची एंट्री झाली आहे जी मिसाईल आतापर्यंत वापरण्यात आली नव्हती। इराणनं रविवारी इस्रायल आणि अमेरिकेच्या एअर बेसेसवरती अनेक मिसाईल्स टाकल्या। या दरम्यान इराणकडनं पहिल्यांदाच या बॅलिस्टिक मिसाईल्सचा वापर करण्यात आलाय। ही मिसाईल थेटपणे इस्रायलवरती टाकण्यात आली होती। इराणचं तेहरान ते इस्रायलचं तेल अवीव यांच्यातलं अंतर जवळपास 1500 किलोमीटर आहे। ही मिसाईल हे अंतर फक्त 7 मिनिटांत पूर्ण करू शकते। सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण आता या मिसाईलचा वापर करत असल्याचं म्हटलं जात आहे। या मिसाईलचं नाव आहे सेजिल मिसाईल, पण ही मिसाईल आणखी एका नावाने ओळखली जाते। ते नाव म्हणजे डान्सिंग मिसाईल। ही मिसाईल नेमकी आहे काय? तिला डान्सिंग मिसाईल असं नाव कसं मिळालं? खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण तिचा कसा वापर करतोय? इराणकडे आणखी कशी आणि कोणकोणती शस्त्रे आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। इराणनं युद्धामध्ये इस्रायल विरोधात ऑपरेशन टू प्रॉमिस सुरू केलंय। या अंतर्गत रविवारी इराणच्या IRGCनं इस्रायलला टार्गेट करत अनेक मिसाईल्स टाकल्या। इराणनं तेल अवीव पासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या बीरशेवा इथल्या 2 मिलिटरी बेसेसना टार्गेट केलं। IRGCनं असा दावा केलाय की त्यांचं मुख्य लक्ष इस्रायली सैन्याचं प्रमुख कमांड, इंटेलिजन्स बेस आणि टेक्नॉलॉजी पार्क यामध्ये असलेले इंटेलिजन्स कॉम्प्लेक्स हे होतं। रविवारच्या हल्ल्यामध्ये तेल अवीव इथल्या अमेरिकन दूतावासातल्या एका अधिकाऱ्याच्या घराचं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती आहे। स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तेल अवीव मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 3 इस्रायली नागरिक गंभीर जखमी झालेत। तसंच इस्रायलच्या मध्यवर्ती भागात मिसाईलचा मलबा कोसळून एका इस्रायली नागरिकाला दुखापत झाली आहे। IRGCनं असं म्हटलंय की इराणच्या मिसाईल्सनं अल हरीर आणि अली अल सालेम सारख्या एअर बेसेसवरती हल्ला केलाय। तसंच कुवेत मधल्या कॅम्प आरिफजान बेसला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं। या हल्ल्यांमुळे या सगळ्या बेसेसवरती मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं इराणने म्हटलेलं आहे। आता इराणनं हे हल्ले कोणत्या मिसाईल्सने केले? तर यासाठी इराणनं खोर्म शहर, खैबर शेकन, कद्र आणि इमाद यांसारख्या मिसाईलचा वापर केलाय। पण सोबतच आणखी एक मिसाईल इराणनं पहिल्यांदाच वापरलंय। तिचं नाव आहे सेजिल, जिला डान्सिंग मिसाईल असंही म्हणतात। ही एक मिड रेंज मिसाईल आहे जी सॉलिड फ्युएलवर चालते। तिची रेंज जवळपास 2000 किलोमीटर इतकी आहे। अशा प्रकारे संपूर्ण इस्रायल आणि मिडल ईस्ट मधले अमेरिकेचे सगळे एअरबेसेस या मिसाईलच्या टप्प्यात येतात। ही मिसाईल अंदाजे 700 किलो वजनाची स्फोटकं वाहून नेऊ शकते। पण या मिसाईलची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ती हवेत असताना अचानकपणे आपली दिशा बदलू शकते। जनरली कुठल्याही मिसाईलचा मार्ग हा ठरलेला असतो। टार्गेट फिक्स असल्यामुळे मिसाईल ही ठरलेल्या मार्गानेच उड्डाण करते। पण अशा मिसाईल्सना ट्रॅक करून इंटरसेप्ट करणं हे सोपं जातं। इथंच या डान्सिंग मिसाईलचं वेगळेपण दिसतं। डान्सिंग मिसाईल ही अचानक हवेतच आपला मार्ग बदलू शकते, ज्यामुळे डिफेन्स सिस्टीम गोंधळून जाते। अशा मिसाईलला इंटरसेप्ट करणं सुद्धा सहजासहजी शक्य होत नाही आणि या क्षमतेमुळेच या मिसाईलला डान्सिंग मिसाईल असं नाव देण्यात आलंय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणची ही मिसाईल पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असल्याचं म्हटलं जातं। खरं तर इराणनं ही मिसाईल बनवण्याचं काम 1990च्या दशकातच सुरू केलं होतं। तिची पहिली चाचणी 2008 मध्ये झाली होती। त्यावेळी या मिसाईलनं जवळपास 800 किलोमीटर इतकं अंतर पार केलं होतं। त्यानंतर तिच्यावरती आणखी काम करण्यात आलं। या मिसाईलची रेंज वाढवण्यात आली। त्यानंतर जी चाचणी करण्यात आली आहे त्यावेळी या मिसाईलनं 1900 किलोमीटरचं विक्रमी अंतर पार केलेलं। आता इराणनं या युद्धामध्ये या मिसाईलचा वापर सुरू केलाय। पण युद्ध तर 28 फेब्रुवारीला सुरू झालं। मग इराणनं ही डान्सिंग मिसाईल वापरण्यासाठी इतका उशीर का केला? तर इराण हे युद्ध सुरू झाल्यापासून आपल्या फते, शाहब, कियाम अशा मिसाईलचा वापर करत होता। सोबतच तो शाहेद सारखे ड्रोन्सही वापरत होता। इराणनं मिसाईलच्या अटॅकमध्ये मिडल ईस्ट मधल्या अमेरिकेच्या तब्बल 4 थाट डिफेन्स सिस्टीम नष्ट केलेल्या आहेत। शिवाय इराणच्या ड्रोन्सना मोठ्या प्रमाणात इंटरसेप्ट केल्यानं आता अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांना इंटरसेप्टर मिसाईल्सचा तुटवडा जाणवू लागलाय। आणि हीच संधी साधत इराणनं आपल्या डान्सिंग मिसाईल्स बाहेर काढलेल्या आहेत। काही रिपोर्ट्सनुसार इराणी इंजिनियर्सनी डान्सिंग मिसाईलला अँटी रडार कोटिंग लावलेलं आहे, त्यामुळे तिला रडारवरती डिटेक्ट करणं सुद्धा अत्यंत अवघड जातं। तज्ञांच्या म्हणण्यानुसार या डान्सिंग मिसाईलचे वेगवेगळे व्हर्जन असू शकतात। 2008च्या चाचणीनंतर इराणनं 2009 मध्ये सुद्धा या मिसाईलची चाचणी केली होती। तिला सेजिल 2 असं नाव देण्यात आलं होतं। काही रिपोर्ट्सनुसार इराण सध्या सेजिल 3 सुद्धा डेव्हलप करत असल्याची शक्यता आहे। या मिसाईलची रेंज तब्बल 4000 किलोमीटर पर्यंत असू शकते।
पण रविवारी इराणनं इस्रायलवरती जो हल्ला केलेला तो सेजिलच्या कोणत्या व्हर्जननी केला होता हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. हे झालं डान्सिंग मिसाईल बद्दल. पण इराणकडे अशा आणखी कोणकोणत्या मिसाईल्स आहेत तर फतेह-1 आणि फतेह-2 या इराणच्या हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत, ज्यांची रेंज 1400 ते 1500 किलोमीटर पर्यंत आहे. या मिसाईलचा वेग प्रचंड असतो. त्यांच्यात कोणत्याही डिफेन्स सिस्टीमला भेदण्याची ताकद आहे. खोरम शहर ही मीडियम रेंज मिसाईल आहे, जिची रेंज 2000 किलोमीटर पर्यंत आहे. ती तब्बल 1500 किलो स्फोटकं वाहून नेऊ शकते. ही मिसाईल तिच्या अचूकतेसाठी ओळखली जाते. खैबर शिकन ही सेजिल प्रमाणे सॉलिड फ्युएल मिसाईल आहे, जिची रेंज 1500 किलोमीटर पर्यंत आहे. ही मिसाईल सहजपणे हाताळता येऊ शकते, ज्यामुळे तिचा वार मोठ्या प्रमाणात केला जातो. जुल्फागर ही शॉर्ट रेंज मिसाईल आहे. तिची रेंज फक्त 300 ते 700 किलोमीटर पर्यंत आहे. पण या मिसाईलची खासियत म्हणजे ही अत्यंत अचूक आहे. त्यामुळे एखाद्या टार्गेटला ठरवून अचूक अटॅक करायचं असेल तर इराण या मिसाईलचा वापर करतो. खरं तर युद्ध सुरू झाल्यापासून इराण या सगळ्या मिसाईल्स आणि ड्रोन्सचा वापर करत होता. पण त्यानं आता पहिल्यांदा सेजिल म्हणजे डान्सिंग मिसाईल वापरणं सुरू केलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मिसाईलनं थेटपणे तेल अवीव सारख्या मोठ्या शहरावरती हल्ले झालेले आहेत. इस्रायलचा आयर्न डोम या मिसाईलला इंटरसेप्ट करण्यात यशस्वी झाला नाही अशी शक्यता वर्तवली जाते. एकीकडे अमेरिकेची थाड सारखी अत्यंत ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झालेली आहे. इस्रायलच्या इंटरसेप्टरचा साठा वेगानं संपतोय. अमेरिकेला इराणच्या मिसाईल्स इंटरसेप्ट करण्यात प्रचंड खर्च होतोय. अशा सगळ्या परिस्थितीत आता इराणनं डान्सिंग मिसाईल्स लॉन्च करून अमेरिका आणि इस्रायलची डोकेदुखी वाढवण्याचं काम केलंय असं म्हटलं जात आहे. आता हे दोन देश इराणच्या या सगळ्या हल्ल्यांना नेमकं कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असेल. अमेरिका आणि इस्रायल इराणच्या डान्सिंग मिसाईलचं उत्तर शोधू शकतात का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड ब्लूला सबस्क्राईब करा.